लोहचुंबकाचं चुंबकत्व कमी झालं तर आपण काय करायचो, एका मोठ्या पॉवरफुल लोहचुंबकाला जरा वेळ चिकटून ठेवायचं किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलमधनं त्या बाहेर काढलं की पुन्हा चार्ज व्हायचं का नाही. म्हणजेच देहाला होणारा आजार हा प्रत्यक्षात तुमच्या देहामधल्या त्या ज्या वेव्ज आहेत मॅग्नेटो इलेक्ट्रिक फील्डच्या, त्या बिघडलेल्या आहेत. काही लाईन्स कट ऑफ झाल्या आहेत, काही डिस्टॉर्टेड आहेत. त्या योग्य पॉवरफुल लाईन्सच्या संपर्कात आल्याबरोबर त्या पुन्हा रिअलाइन होतात. हे वास्तव आहे, सायन्स आहे, फिलॉसॉफी नाही. आणि यालाच सत्संग म्हणतात. सत्संग म्हणजे नेमकं काय? तुम्ही संतांच्या सहवासात का जायचं? तर त्यांच्या हृदयामध्ये केवळ मी आनंदी आहे हा एकच भाव असतो. त्यामुळे त्यांच्या हृदयामधनं एमिट होणारं जे मॅग्नेटो इलेक्ट्रिक फील्ड आहे विच इज व्हेरी पॉवरफुल, त्या फील्डमध्ये आपण आल्यामुळे आपल्या शरीरामध्ये बिघडलेल्या डिस्टॉर्टेड ज्या मॅग्नेटो इलेक्ट्रिक लाईन्स आहेत त्या रिअलाइन होतात. ह्याला म्हणतात सत्संग. ही फिलॉसॉफी नाही आहे, अंधश्रद्धा नाही आहे. आज विज्ञानाने सिद्ध केलं आहे, सामान्य माणसाचं फील्ड हृदयामधनं निर्माण होणारं सांगतोय हे कमीत कमी 8 मीटरच्या डायमीटरचं आहे. कमीत कमी हे सामान्य गॅजेटनी मोजलं तर, हायली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनी मोजलं तर सामान्य माणसाच्या हृदयामधनं निर्माण होणारं बायो इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटो इलेक्ट्रिक फील्ड हे काही किलोमीटरपर्यंत असतं. म्हणजे मला सांगा, आत्ता आपण जेव्हा एका हॉलमध्ये एका शुद्ध पवित्र हेतूने जमतो तेव्हा तुमचं माझं सगळ्यांचं फील्ड एकमेकांशी चिकटलेलं आहे का नाही? त्या वेगळ्या कॅमेऱ्याने बघितलं तर फक्त असं एक मोठा गुंता दिसेल लाईन्सचा फक्त आपल्या. म्हटल्यानंतर मला सांगा, आपल्या सगळ्यांच्या हृदयामधल्या बिघडलेल्या लाईन दुरुस्त होणार का नाही? होणार, व्हायलाच पाहिजेत. हे ज्ञान मिळून जेव्हा तुम्ही कुठल्या देवाची भक्ती करताना तेव्हा तुम्हाला अनंत पटीने त्याचा फायदा होतो, अनुभव येतो. आपल्या प्रत्येक गोष्टी मग कारण आहे हो. आम्ही नुसतं पापपुण्याच्या खुळचट कल्पनामध्ये अडकलो किंवा अंधश्रद्धा म्हणून त्याला नाकारलं. कुठल्याही देवळात जाताना चपला काढून जायच्या. विज्ञानाने सिद्ध केलंय की आपल्या शरीराला कंटिन्युअसली गरज असते ती फ्री इलेक्ट्रॉन्सची. आणि फ्री इलेक्ट्रॉन्स हे कायम जमिनीमधनं आपल्याला मिळत असतात. आज आम्ही घरातही रबरी स्लीपर घालतो का? तर पाय काळे कुट्ट होतील. सारखं सारखं पेडिक्युअर करायला जमत नाही. कसं दिसतात ना, कोणाकडे गेलं तर अगदी लाज येते. काळे कुट्ट पाय, अरे काळे कुट्ट आहेत, आनंद आहे, त्याला फ्री इलेक्ट्रॉन मिळत आहेत. तो तुझ्यापेक्षा जास्त जागणार आहे, हेल्दी. तुझे पेडिक्युअर केलेले पाय गोरेपान असतील ना, ते लवकर मरणार आहेस तू, कारण तुझ्या पायाला मातीच लागत नाही लेका. तुला फ्री इलेक्ट्रॉनच मिळत नाहीयेत. मग ते मिळालं नाही की मग ते अँटॉक्सिडच्या बाटल्या पाणी पित राहायचं दिवसभर. सगळे साधू संतांना काय पैसे नव्हते का? चपला नव्हत्या का? परवडत नव्हत्या? मला सांगा. चारीधाम यात्रा किंवा तो श्रावणामधले काय तर त्या चातुर्मास करताना एरवी चपला घातले तरी तेव्हा ते काढायचे का? तर शरीराची ती गरज आहे फ्री इलेक्ट्रॉन्स मिळायची. आणि फ्री इलेक्ट्रॉन्स मिळणं हे जमिनीकडनं मिळतात, तो आकाशातनं नाही मिळत. दुसरं ताकामधनं मिळतात, माहीत नसेल तर सांगतो. तर फ्री इलेक्ट्रॉन्स मिळण्यासाठी आमच्या संस्कृतीमध्ये, धर्मात म्हणतच नाही मी, हिंदू धर्म नाही आहे, हिंदू ही संस्कृती आहे संपूर्ण मानव जातीची, की आमची हेल्थ चांगली राहण्यासाठी मंदिरात जाताना तरी निदान आम्ही चप्पल काढून जाणार. कारण तिथला संपूर्ण एरिया हा चार्जड आहे. त्यामुळे तिथली धरणी मातेमधनं येणारी जी ताकद आहे ती आचाट आहे. प्रचंड प्रमाणामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सचं एमिशन होत आहे. एमिशन म्हणजे परमेश्वराची कृपा होते, धरणी माता कृपा करते. पण आम्ही स्वतः शिल्डेड आहोत. म्हणून आम्हाला सारखी औषधं खायला लागत आहेत, एवढ्या तऱ्हेचे मेडिकल चेकअप करायला लागत आहेत, एवढ्या तऱ्हेचे व्यायाम करायला लागत आहेत. आमची लाईफस्टाईलच बदलून गेले. निसर्गाची आमची एकरूपता जी होती तीच गेली आहे. धर्माच्या नावाखाली आम्हाला हे सांगण्यात आलं म्हणजे भीतीपोटी तरी का होईना मनुष्य ते फॉलो करेल. कारण सामान्य माणसाला हे एवढं सगळं ज्ञान घ्यायची कुवत नव्हती, वेळ नव्हता. म्हणून फक्त सांगितलेलं होतं हे करा, हे तुमच्या कल्याणाचं आहे. आम्ही करत होतो, पूर्वीची पिढी करत होती. आता आम्हाला शिंग आली कारण कोणीतरी सांगतो की अंधश्रद्धा आहे, म्हणून आम्ही मूर्खासारखं त्यातलं अर्थ न समजून घेता एक तर रिजेक्ट केलं किंवा खोळेचटपणाने चिकटून राहिलो.